भारतीय जनता पक्षाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक प्रमुख आणि प्रभारी यांची नियुक्ती केली। पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांची नियुक्ती केलेली आहे। गणेश बिडकर यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाहूयात। पुणे महानगरपालिकेची जबाबदारी ही पुण्याचे माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे। गणेश बिडकर स्वतः आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला तुमचं अभिनंदन। उशिरा का होईना महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत, आता तुमच्याकडे एक जबाबदारी भाजपने मोठी दिलेली आहे। पहिली काय प्रतिक्रिया? ही पुन्हा एकदा जबाबदारी माझ्या नेत्यांनी माझ्यावर टाकली आणि ती पूर्ण क्षमतेने या ठिकाणी आम्ही करणार आहोत। कशा पद्धतीने भाजप या निवडणुकीला सामोरं जाईल? जबाबदारी तुमच्याकडे असणार आहे, पण आता सध्या तुम्ही महायुती म्हणून सरकारमध्ये आहात, 3 पक्ष तुम्ही आहात, तर गणित कसं जुळवलं जाणार भाजपकडून? निश्चितपणे महायुती आमची आहेच। शिवसेना, राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीची राज्यभर युती आहे, केंद्रात आहे, त्यामुळं महायुतीत आमच्या आहेच, म्हणजे त्यात काय कोणाचं दोमत असायचं कारण नाही। आणि निश्चितपणे एक चांगला मोठा आकडा आणि भारतीय जनता पार्टीचा या महापालिकेत नगरसेवकांचा असेल। आता महायुतीमध्ये आहात, जागा वाटपांमध्ये सुद्धा कसरत करावी लागणार आहे, पण भाजप म्हणून किती जागा तुम्ही लढू इच्छितात, किती जागांवर लढण्याची तयारी केली? आमचे नेते ठरवतील, पण भारतीय जनता पार्टी 120 जणांचा या ठिकाणी संच भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक 120 असतील अशी भाजप जवळपास 120 नगरसेवक जिंकून आणेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। आणि भाजपने एक मोठी जबाबदारी खरं तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर टाकलेली आहे आणि ते सुद्धा ते सार्थपणे निभावतील अशी सुद्धा प्रतिक्रिया आहे ती त्यांनी दिलेली आहे। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।